तुम्हाला माहितीये का, जगातल्या काही सगळ्यात मोठ्या गोष्टींची सुरुवात होते ती एका छोट्याशा पण धाडसी कल्पनेतून. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत, जी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीतल्या दगडांपासून सुरू झाली आणि आज संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी वारसा बनली आहे. जरा विचार करा. वय फक्त 16 वर्ष आणि अशा वयात कोणी साम्राज्य उभं करण्याचं स्वप्न पाहू शकतं का? ही केवळ कल्पना नाही, तर मराठा साम्राज्याच्या पायाभरणीची हीच खरी सुरुवात होती. आणि हा पाया रचला गेला होता तो किल्ल्यांवर. चला मग थेट जाऊया त्या काळात, म्हणजे साधारणपणे 17व्या शतकात. भेटूया एका तरुण दृष्ट्याला. नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. 16, फक्त 16 वर्ष. याच वयात शिवाजी महाराजांनी आपल्या ध्येयाकडे पहिलं पाऊल टाकलं. विचार करा, केवढी मोठी महत्वाकांक्षा असेल. हिंदवी स्वराज्य हे त्यांचं ध्येय होतं. म्हणजे काय, तर आपलं स्वतःचं राज्य. आणि गंमत म्हणजे ह्या प्रवासाची सुरुवात काही प्रचंड मोठ्या सैन्यानिशी नाही झाली, तर एका किल्ल्याच्या विजयाने झाली. एकाच, पण अत्यंत महत्वाच्या. तर मग या कथेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा कोणता होता? तो होता तोरणा नावाचा एक प्रचंड किल्ला जिंकणं. आणि हो, हा काही असा तसा किल्ला नव्हता. इतका मोठा, इतका प्रचंड होता की त्याला प्रचंडगड असंच दुसरं नाव होतं. स्वराज्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं आणि सगळ्यात भक्कम पाऊल होतं. आता जरा नीट बघा. तोरणाची रचनाच त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र होती. म्हणजे उदाहरणार्थ, ही झुंजारमाची दिसतीये का? ही डोंगराची एक नैसर्गिक धार आहे. जणू काही निसर्गानेच एक तलवार तिथे रोवलीये, जी शत्रूंना वर येऊच देत नव्हती. आणि हे बघा, पाण्याचे साठे. म्हणजे वेढा कितीही दिवस चालला तरी किल्ला आतून स्वयंपूर्ण, म्हणजे प्रत्येक दगड हा विचार करून ठेवलेला होता. त्यामुळे तोरणाचा विजय हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, हे लक्षात घ्या. ते एक प्रतीक बनलं की हो, आपण हे करू शकतो. स्वराज्याच्या स्वप्नाची ती जणू पहिली वीट होती. बरं, तोरणा जिंकणं ही तर फक्त एक ठिणगी होती. आता पाहूया की ह्या एका ठिणगीचा वणवा कसा पेटला आणि किल्ल्यांचं एक अभेद्य जाळं कसं उभं राहिलं. तोरणा ताब्यात आल्यानंतर महाराजांनी आपला मोर्चा वळवला राजगडाकडे. तो किल्ला केवळ जिंकलाच नाही, तर त्याला आपल्या वाढत्या साम्राज्याची पहिली राजधानी बनवलं. एकीकडे पहिला विजय, तर दुसरीकडे सत्तेचं पहिलं केंद्र. आणि ही तर फक्त सुरुवात होती. पाहता पाहता 390 पेक्षा जास्त किल्ल्यांचं एक विशाळ जाळं तयार झालं. पण या संपूर्ण लष्करी प्रणालीचं महत्त्व जगासमोर आणण्यासाठी त्यातून 12 निवडक किल्ले निवडले गेले, जे या संपूर्ण वारसाचं प्रतिनिधित्व करतात. हेच ते 12 किल्ले ज्यांना आज मराठा मिलिटरी लँडस्केप्स म्हणून ओळखलं जातं. सह्याद्रीच्या उंच कड्यांपासून ते कोकणच्या किनारपट्टीपर्यंत वेगवेगळ्या आणि अत्यंत आव्हानात्मक ठिकाणी हे किल्ले मराठ्यांच्या युद्धनीतीची आणि दूरदृष्टीची साक्ष देतात. पण एक प्रश्न पडतो की कित्येक शतकांपूर्वीच्या या लष्करी वारसाला आजच्या काळात जागतिक स्तरावर इतकी मोठी ओळख कशी मिळाली? चला या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आणि हा प्रवास खरंच खूप मोठा होता. इथे बघा, 2021 मध्ये याची युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत नोंद झाली. मग 2024 मध्ये भारताने हे अधिकृत नामांकन पाठवलं आणि अखेर अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर याला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला. ही फक्त एक घोषणा नाही, तर भारताच्या गौरवशाली इतिहासाचा जागतिक स्तरावर झालेला सन्मान आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? हा वारसा फक्त पुस्तकांमध्ये किंवा इतिहासात अडकून राहिलेला नाहीये. तो आज एक जिवंत अनुभव आहे. राजगड, जी पहिली राजधानी होती, तिथून तोरण्यापर्यंत, म्हणजे पहिल्या विजयापर्यंत एक थरारक ट्रेक आहे. हा ट्रेक साधारण 8 ते 9 तासांचा आहे आणि खूप आव्हानात्मक आहे. पण तो साहसी लोकांना इतिहासाच्या पाऊलखुणांवर चालण्याची एक अनोखी संधी देतो. म्हणजे सत्तेच्या केंद्रापासून थेट पहिल्या विजयाच्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुभव. तर या कथेच्या शेवटी एक विचार मनात येतोच. हे किल्ले शतकानुशतके टिकण्यासाठी बांधले गेले, त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली. आता प्रश्न हा आहे की आज आपण असं काय निर्माण करत आहोत जे येणाऱ्या पिढ्यांना आपली कहाणी सांगेल.